झुळूक. कोणती कविता आहे तुमची? कविता आहे झुळूक. दामोदर कारे हे प्रसिद्ध कवी आहेत. कविता आहे झुळूक, स्टँडर्ड 8, सुलभ भारती मराठी. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. निसर्ग त्यांच्या कवितांचा एक आवडता विषय. त्यांनी सर्व जे काही कविता केल्या त्या जवळजवळ बऱ्याच कविता निसर्गावर आधार केल्या आहेत, नेचरवर केलेल्या. आपण वाऱ्याचे झुळूक झालो तर कुठे कुठे जाता येईल, काय काय पाहता येईल, कोणत्या गमती करता येतील याचे मजेदार वर्णन या कवीने केलेलं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की आपण झुळूक झालं पाहिजे, आपण वाऱ्याचे काय झालं पाहिजे, झुळूक झालं पाहिजे. खूप सुंदर अशी कविता आहे, पाहूया आपण काय म्हणणं तुमचं. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. काय वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईन ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. मला वाटतं की मी वाऱ्याची झुळूक व्हावं. काय व्हावं? सानुली अशी मंद झुळूक व्हावं मी वाऱ्याची, आणि जिथे माझं मन होईल तिथे मी जात. कारण वाऱ्याला तुम्ही अडवू शकता का? नाही, तुम्ही वाऱ्याला अडवू शकत नाही. वारा कुठेही जातो, तो तुमच्यामध्ये ना. तुम्हाला वारा इकडे येतो, वारा तुमच्याकडे येणार नाही, लक्षात घ्या. ही झुळूक तुमच्या मनाने चालत नाही. ती कशी असते? स्वैर असते. कशी असते? स्वैर असते, लक्षात घ्या. कधी बाजारी जाईल, कुठे जाणार? बाजारात जाईल, बुधवारच्या बाजारात जाईल किंवा तुमच्या सोमवारच्या बाजारात जाईल, कधी बाजारी जाईल. तर कधी नदीच्या काठी जाईल. कुठे जाईल? कधी बाजारी जाईल तर कधी नदीच्या काठी ती जाईल. राई तर कधी? राई म्हणजे काय रे? राई म्हणजे काय? ज्या ठिकाणी एकाच प्रकारची बरीच झाडं लावली असतात त्याला राई म्हणतात. आमराई म्हणजे आंब्याची झाडं असतात. त्याचबरोबर राई म्हणजे अनेक वृक्ष एका ठिकाणी असतात, त्याला राई म्हणतात. त्याला बाग म्हणूया आपण थोडक्यात. कधी राईमध्ये एखाद्या बागेत जाईल, बाग किंवा बागच म्हणजे पडक्या वाड्यापाशी. कुठे जाईल? पडक्या वाड्यापाशी, वाड्याजवळ. हळू थपकत जावे कधी कानोसा घेत. हळूहळू जावं. वारा कधी कधी असं आहे की तुम्हाला जाणवत पण नाही की वारा आहे. कधी कधी असं वाटतं एखादं झाड आहे, त्या झाडाला आजूबाजूला काही दिसतच नाही, झाडाची पान सुद्धा हलत नाही, असं वाटतं वारा आहे की नाही, परंतु वारा ऍक्च्युली असतो. लक्षात घ्या, वारा हा ऍक्च्युली असतो त्या ठिकाणी. वारा त्या ठिकाणी ऍक्च्युली तुम्हाला पाहायला मिळतो. समजतं का तुम्हाला? वारा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. कधी हळूहळू जायचं, जसं आपण बघा कसं तुम्ही कधी कधी हळू चालता, कधी कधी मजेत चालता, रमत गमत, इकडे बघ तिकडे बघ, याला भेट त्याला भेट. तर कधी भरारी, कधी पटापट पटापट चालतो आपण, खूप घाई असते आपल्याला कधी चालायची. लावणी अंगुली कलिकेला हळुवार. कलिका म्हणजे काय? कळी. कलिका म्हणजे काय? कळी किंवा बड. कळी म्हणजे कळी किंवा बड. तर लावणी अंगुली कलिकेला हळुवार. कळीला हळूच बोट लावायचं. अंगुली म्हणजे बोट, हळूच बोट लावायचं. कसं? कोणाला? कलिकेला. आता कलिकेला हळू बोट लावून ऍक्च्युली कलिकाचं काय होतं? फुल होतं, लक्षात घ्या. ती फुलून बघे तो व्हावे पसार. कळीला बोट लावल्यानंतर कळीचं फूल होताना, कळीचं फूल होता होता आपण काय करायचं? पळून जायचं. आपण काय करायचं? कळीचं फूल होता होता आपण काय करायचं? पळून जायचं, पसार व्हायचं असं ते म्हणत आहेत. परी जाता जाता सुगंध न्यावे सुगंध संग न्यावे. पण त्याचा फुलाचा जो सुगंध आहे तो जाता जाता आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे. कोणाला? त्या कवीला. तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. आणि तो सुगंध जो फुलांचा सुगंध आहे ना बघा, दिसत मला, हा फुलांचा सुगंध सगळीकडे पसरून द्यायचा आहे. कोणाला? लेखकाला, कवीला पसरून द्यायचा आहे. खूप सुंदर कविता बघा. आजची ताळासोबत मला म्हणता येत नाहीये, तुम्ही म्हणू शकता. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर. गाण्याची काय दिली त्यांनी? गाण्याची चुकली मुकली गोड लकेर. जस्ट मिनिट. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ हर्याची पसरावी चोपेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवित मखमली तरंग जावे गार. मला शेतात जायचं आहे, पाचूच्या निळ्या नदीवर जायचं आहे, सगळीकडे जाऊन मजा करायची आहे. मी झुळझुळ झऱ्याच्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी मी गाण्याची जी चुकली मुकली लकेर आहे ती काय करणार आहे? चौफेर पसरवणार आहे. बघा ना, सुंदर चित्रपट तुम्हाला दाखवलेलं आहे. वेळूच्या कुंजी वाजवून अलगूज. काय म्हटलं त्यांनी? वेळूच्या कुंजी वाजवून अलगूज, कंसांच्या कानी सांगावे हितगूज. शिंपावी डोही फुले बकुळीची. बकुळी काय आहे? बकुळीचं झाड असं, बकुळीची फुले. गळुनी जांभळे पिकली भुळभुळती. गळुनी जांभळे पिकली भुळभुळती. दिनभरी, मग
काय म्हटलंय, दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगुनी, स्वच्छंद अशा या करून नाना मोजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. तर मी दिवसभर जो व्यक्ती थकलेला आहे त्याच्या मुखावर जाऊन काय करणार, मी टवटवी आणणार आहे, सगळीकडे आनंद फिरणारे आहे, मजा करणार आहे, स्वच्छंद असं मी फिरणार आहे आणि जीवनाचा आनंद घेणार आहे, असं कोण म्हणतंय, लेखक म्हणत आहे. कोण म्हणत आहे, लेखक म्हणत आहे. लक्षात घ्या. एक छान अशी कविता पाहिली आपण, झुळूक. क्वेश्चन आन्सरच्या आधी काही शब्दार्थ आहेत, आर इम्पॉर्टंट गाईज फॉर यू. लक्ष द्या. ओढ. ओढ म्हणजे काय, आकर्षण. ओढ म्हणजे काय, आकर्षण. ओढ म्हणजे काय, आकर्षण. राईट, अट्रॅक्शन. येस. स्वैर. स्वैरचा अर्थ तो मुक्त, कोणाचाही बंधनात नसते. राई म्हणजे बाग, तुम्हाला सांगितलं मी, राई म्हणजे काय, बाग. कानुसा घेणे म्हणजे चाहूल घेणे. अंगुली म्हणजे बोट. पसार होणे म्हणजे पळून जाणे. कुंज. कुंजचा अर्थ काय होतो, वन. कुंज म्हणजे काय, वन. अलगुज म्हणजे बासरी. अलगुज म्हणजे काय, बासरी. हितगुज म्हणजे गुज गोष्टी, ज्या मनातल्या गोष्टी असतात ना त्याला हितगुज म्हणतात. आपल्या मनात काय आहे ते कोणाला सांगतात त्याला हितगुज म्हणतात. आणि राबणे. राबणे म्हणजे काय, कष्ट करणे. राबणे म्हणजे काय, कष्ट करणे. अशी काय तुमची छान छोटीशी कविता होती. वाचा, खूप सोपं आहे, प्रश्नोत्तरे पण सोपे आहेत, त्याचे क्वेश्चन कठीण नाही तुम्हाला. ग्रामर पार्ट पण तुम्हाला बराच काय दिलेला. इथे बघा तुम्हाला दिलंय की नदी व झाड या दोघांची कल्पना करा की नदी झाडाशी बोलते, नदी झाडाशी बोलते आणि झाड नदीशी बोलते. हा दोघांचा संवाद आहे, तो तुम्ही प्रयत्न करून लिहू शकता. काय बोलत असेल नदी झाडाशी किंवा झाड नदीशी काय बोलत असेल. व्हॉट वुड बी द कन्व्हर्सेशन बिटवीन दॅम गाईज.